तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला उन्हात आणण्याच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, काय ऊन पडतोय. उन्हात जाऊन जाऊन पार काला झालोय ना. आता एवढ्या उन्हाचे आता किती वाजलं बंटे, किती वाजलं असतील बघ जरा, किती वाजलं बघ. अडीच वाजलं. 2:30 वाजता आम्ही चाललोय डॅमला पार्टीला. आता तुम्ही बोला, ह्यो काय रोज रोज डॅमला पार्टीला जातो? अरे बाबा, ती पार्टी वेगळी होती, तिथं मी एकटाच होतो. इथं माझ्या गावातली अर्धी पोरं आहेत. आणि पार्टी म्हणजे काय आपल्या अशीच पार्टी नाही. आपल्या गावात जी HDPL लीग झाली होती ना, त्या लीगमध्ये ज्या टीमनी 1 नंबर मारला ना, त्या टीमची पार्टी आहे. आता एवढी पोरं आहे, बोलल्यानंतर ब्लॉग झालाच पाहिजे ना. मला खास त्याच्यासाठीच बोलवलाय. तुम्ही सामान बघू शकता. हे घेतलंय सामान, रिओ बिओ घेतलं. थंडा विंडाच्या पोरा येतात मागं, तर पोरा मागं येतात ना. आम्ही दोघंच पुढे येऊन आंब्या खाली थांबलोय सावलीत. एवढा ऊन पडलाय तर पुढं जायची काही हिंमत नाही. पोरांना येऊ द्या ना. आजची व्हिडिओ आहे ना मित्रांनो, एवढी खतरनाक ना, एवढी जबरदस्त होणार आहे ना. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ते बघा, पोरा येत चालत असती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर याही आणलाय थंडा, एवढा गुड्डू बॉयजवाला. याने आणला काला थंडा. आता मागून येतात भाऊसा आमचं. कुठे आहेत? हा, स्टिंग पेत ते स्टिंग ना आम्हाला. मग आमच्याकडे रिओ आहेत, आम्ही रिओ पिऊ का सांग फक्त. ते गार नाही तरी पण आम्ही पिऊ. 2 थंड्याच्या बाटली घेऊन आलत, ते स्टिंग पित आलत ना. आम्ही असं तिथं उन्हात बसला. उन्हात नाही सावलीत आहेत, पण गरम झालाय ना. आला एक दुसरी गाडी, आमचा भाऊ बघू शकता तुम्ही. बॅग बी कार्पेट बिरपेट बॅट बी स्टिंग बिंग घेऊन भांडी मिठी घेऊन सगळी चालल्यात. तर चला पुढं गेलं ते आपण पण निघू. जाता का? चला पुढे झाला, येतो झाला. तर मित्रांनो, आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. इथं बघू शकता, पहिले पण दादासाहेब पार्ट्या केल्यात आणि आम्ही पोहोचलोय. जरा जागा साफ करतोय ना. आपला सामान पण इथं बघू शकता. इथंच आपलं जेवण बिवून आणणार. आणि या समोर बघू शकता तुम्ही, आपण बारवी डॅमच्या जवळ आलोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकदम कडक आणि एकदम बेकार होणार आहे, बेकार. आता थंड्याची बाटली पडली, फेसबीस निघला पक्का बाहेर. डायरेक्ट बसायला डायरेक्ट लागणार कार्पेट घेऊन आलोय. नाद करती काय? आमचा कुठे, तुमचा कुठं नाद करताय? हरवलं 2 वेळा. हा, 2 वेळा हरवला तुम्हाला भाऊजाई. तुम्ही बोलता आमचा नाद करू नका. बोला भाई, तू बोल काहीतरी, बोल तू बोल काहीतरी. तू बोलल्याशिवाय मोबाईल काय फिरवायचो नाही मी इकडं. उलटा 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 हो जरा. जिरली भाई, जिरली. पार्टी करायची बोलल्यानंतर निसताच खाचा नसतं मित्रांनो, काहीतरी कामं करायची असतात. म्हणून आम्ही दोघं निघलोय चिकन धुवाला, डायरेक्ट डॅमच्या खाली पाण्यात. कारण आपण जो पाणी आणलाय तो प्यायला आणलाय. बाकी सगळं काम आपण त्या डॅमच्या पाण्यामध्येच करणार आहे. लयात मध्ये म्हणत्या पाणी. विचार करा, ही एवढी जागा, एवढी खाली जागा आहे. पावसाळ्यामध्ये एवढी जागा आहे ना, याकी पाण्यामध्ये भरते. एवढ्या उन्हाचे जनावर इथं चरायला आल्यात. अख्खी जागा ही दिसते ना, अख्खी पाण्यात भरते. खाऊ आहे का म्हणजे, एवढा पाणी आपला डॅमचा आटलाय. अरे डॅम मुलं ना, किती गावांना पाणी जातो ना, किती नाही. तुम्हाला माहितच असेल आपला बारवी डॅम, त्या काय सांगायची गरज नाही. पण आता आम्हाला एवढंसं पाणी आणायला एवढा लांब जायचे. एवढा लांब आम्ही म्हणजे, इथं झाडाच नाही ना कुठं. जेवण बनवायचं बोलल्यानंतर जरा सावलीत पाहिजे. नाही तर जवळपास सावली कुठं नाही, डायरेक्ट त्या झाडाखाली. म्हणून आपण तिथंच घेतलाय. बाकी जेवण झाला का नंतर मग पाण्यात इकडे जायला लागणार आहे आपल्याला. सध्या तिथला पाणी जरा पाहिजेच ना आपल्याला, म्हणून तिकडे चाललोय. चला मग आपण चिकन बिकन जरा धुवून घेऊ. चला चिकन मस्त धुवूया. पाणी बघू शकता, एकदम कचकचीत, एकदम निवाल पाणी आहे. नाद करती काय, बारवी डॅमचा पाणी आहे. आपला आजचा कुक आहे निहाल टेकडे उर्फ बंटी, ज्यांनी मोठ्या मोठ्या पार्टीमध्ये जेवणा बनवल्यात. पहिले आपल्याला जेवण करायचे म्हणजे बनवायचे आपल्याला ना. जेवण झाला ना, डायरेक्ट येऊन उड्या बिड्या मारायच्या डायरेक्ट मस्त गार. मला तर आता वाटतंय का आताच उडी मारावी एखादी, पण नको. एकदा का वाला झालो का तिथं मजा नाही वाटणार, एकदम विचित्र वाटेल. त्यामुळं नाही तर मी माझा चाललाय विचार, म्हणती घेऊ का काय सूर मारू काय, खरंच उडी मजाक नाही. नाहीतरी काय भिजाचेत.
कशाला कपडा, मी नाही कपडा बिपडा काढणार, मी मारणार एवढी तशीच. चला मी चाललो. मैं जा रहा है पानी में, मोबाईल लेके, मालूम नहीं कितना गहरा है, किती ओंड आहे आपल्याला काय माहित नाही. चाललोय पाण्यात आपण. हे बाबा खरंच का तर माझं काय. हे बंट्या पाणी गार नाही लय कर मी. एवढा पाणी लागलाय बंट्या, एवढा इथं आहे पाणी. बघू शकता मित्रांनो, आपण बारवी डॅम मध्ये आहेत ना. इथं एवढं 2 पावलाने चालली तर लगेच इथपर्यंत पाणी लागलाय. बंट्या कावला आलाय, कावला जाईल आपलं पीस उचलून 2 माणसांचं कमी करील. तर एक आपण नाही पाणी आपण डोक्यावर नाही घेणार, पण आपण मस्त गार. आता बाहेर निघलं पक्का गार आहे वाटत. हे अरे भाजी नक्की आणले किती एवढी. कापणार नाही बंटिया, मलाच 1 किलो लागणार आहे. कसं काम हे. चला आपल्या बंट्या भाऊने मारली उडी. बंट्या भाऊ पण मस्त गार व्हायला गेला या गुरला फुडला. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपला बंट्या भाऊनी मस्त चिकन धुवून घेतलाय, डोक्यावर पाणी घेतलाय टोप भरून ना. मिनी पण डोक्यावर घेतलाय घमेला भरून पाणी. आपल्याला तिकडं लागल ना पाणी जेवण बनवायला. मस्त पाण्यात गेलो, एकदम गार वाटतंय. गार वारा त्याच्यात गार पाणी. थंडी वाजेल थोड्या टायमात आम्हाला. खोडवा कसा आहे, वरचा झाड मोडलाय ना, खोडच राहिलाय. यो याचा असेल ताडाचा असेल, नाही तर ताडाचाच ना. पोरा बघा कशी बसलेत मस्त तयारी करायला जेवणाची. मस्त रिवो बिवो घेऊन बसलेत, टोमॅटो कांदा कापायला बसलेत. आता यो सागर, सागर वरती बघ. आता यो सागर आलाय तर आलाय लेट ना, पहिले टोप धुवायला घेतलाय. काही गरजच नाही ना तिकडे जाल पेटवायची. माचीस आणायचा पत्ता नाही त्याचा. पार्टी करा बोलतो, ये बोलतो पार्टीला बोलतो नाही. इकडे या नाच याला गाडी नाही. बंट्याने घेतले माझ्या सारखी टेक्निक यूज करायला. बाटलीमध्ये लिंबू टाकायची, पण बंट्या बाटलीत लिंबू नाही टाकणार, रसच टाकणार आहे. त्याला सांगायला गेलो मी, ते केट या ना करू दे जवान, दमलोय, झोपू दे इथं उन्हात आहे डोल्यावर. हा मस्त गारगार स्प्राईट आणले, फोडली तर 2 घोट मारीन. आता बघू फोडतात का. फोडायचे का भाऊ. आपला काय काय मेनू आहे आजचा. आजचा मेनू आपलं सिंपल एक चिकन असेल हा आणि चिकनची भाजी असेल आणि राईस बनवलंय. हा कबाब असेल. हा त्यात बोलत होता कबाब, काहीतरी बोलत होता ना तू. कबाब आणि कलेजी टेटा फ्राय. अच्छा, तर मग आपला काय वाटतंय तुला, 1.5-2 तासात होईल का आपलं जेवण. जास्त झाले 1.5 तास, 1 तास. आपल्याकडे स्पेशलिस्ट जाल पेटवणार रे. आता आपल्याला ज्याने बोलवलाय, म्हणजे मला ज्याने बोलवलाय खास, आपले सागर काटेकरे. असं काय ऑनर का. ऑनर मालक संघ मालक आई एकविरा स्पोर्ट्स टीमचे संघ मालक ओनर सागर काटेकरे यांनी आम्हाला इथं बोलवलेलं आहे पार्टीला. मी कोणाच्या टीम मध्ये नव्हतो, कारण मी न खेळण्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण आपण जीपीएल जी मी ओव्हर टाकली त्यात रेमटवला मला ना, त्याच्यामुळे मी माझी डायरेक्ट फॉर्म मी मागा घेतला. मी आता काही खेळायच नाही, मी आता व्हिडिओज बनवता काम करील. कारण माझ्या स्वप्नात यायला लागला डायरेक्ट, मी अशी ओव्हर टाकली. नाही बाबा आपल्याला खेळता येत नाही, आपण शॅम्पना करायला जावं नाही पुढं. हा एक गेलाय ISPL ला, आता तुला IPL ला पाठवायची. आम्ही जिंकलो का माहिती का. हा आम्ही जिंकलो का. का जिंकलं तुम्ही. आमच्याकडे 3 सरफरी माणसं होती. कोण ते कधी काही करतील. कोण कोण. पहिला तर आकाश कराले बॅटला लागला ना तर 4 रन. आम्ही त्यांना असंच ठेवलेलं, जा तुला ज्या करायचे ते खेळ. सागर एक विचार तुम्हाला सांग, तुमच्या टीमने 1 नंबर मारला, तू याचा सगळा म्हणजे तुला काय वाटतं जास्त करून कोणाचा म्हणजे हातभार लागलाय तुझ्या टीमला 1 नंबर जास्त मारण्यासाठी. करून आमच्या आयकॉनने मेहनत घेतली. आयकॉनच्या मेहनतीमुळे आम्ही फायनल जिंकलो. आयकॉनचं नाव सांग.
कुमार तरे. म्हणजे आपल्या समोर बसलेले कांदा चिराला घेतलाय आमचा माझा भाऊच कुमार तरे. आयकॉन प्लेअर होता आणि सागर बोलतो त्याप्रमाणे आयकॉनची एवढी चांगली भूमिका राहिल्यामुळे त्यांच्या टीमचा नंबर आलाय. आणखी तर- आणखी एक कारण होतं त्याला नंबर मारायला. काय कारण होता? जेव्हा ऑप्शनला बसलेलो ना, हा आम्ही आधीच टीम डिसाईड केली कोणाला घ्यायचा कोणाला अच्छा घ्यायचा. ते किती काही असो, बोली किती काही लागो, हा त्याला घ्यायचा म्हणजे घ्यायचा. घ्यायचा. बंटी 25,000 बोली लागली. मला माहिती कुठं पैसे खर्च करायचे कुठे नाही. बघ साहिलवर पण बोली लावली. किती लावायला पाहिजे तेवढी. देवीदास दुधाले काम करणार, तिन्ही क्षेत्रात काम करणार, फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग. कोणावर किती पैसे खर्च करायचे ना, ते बरोबर एकदम सिस्टमॅटिकली आम्ही टीम बनवली ना, त्या हिशोबातच आम्ही जिंकलो. हा तर आता तुम्ही जिंकलेत, एक नंबर मारलाय ना. आपण आज इथं आलोय आपण पार्टी करायला. आपल्या टीमचं नाव आहे आई एकविरा स्पोर्ट्स. मग एकदा आई माऊलीचा गजर झालाच पाहिजे. आई माऊलीचा माझे एकविरायचा. तर बघू शकता मित्र, मस्त बर्फाचा तुकडा घेऊन आलोय आपण. ए बा पुटला वाचला भरून या का पप्पाला मारील. मग एक तर सांगून नाही आणला. माग आहे धर्मास आखा तुकडा पाडिलो. थांब तुम्ही एवढा मोठा करता, अरे मी बघ कसा करतो. तो तुकडा तोडा ना असा. काय गुंडा बनेगा यार. कसा पटकाय आपला. चला 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 घ्या 4-5 भेग एकदाच, म्हणजे हात दोन नाही इकडे 4-5 भेकलं. रिओ काट भरलं. एकदम चिल्ड झालं पाहिजे का. ती थंड्याची बाटली टाकायची का, ती गारच आहे तशी, पण तरी पण टाकून दे त्याच्यात. थांब ना जरा, बंट्या भाऊने जरा आपल्याला मस्त लिंबू सरबत करायला घेतलाय. जरा दाखवायला पाहिजे का नको त्याला. हा आपल्यासाठी मस्त जरा गार करायला घेतलाय. मग इथं मका बिका चालायचे का. या झाला शेकिंग चालू. आलेले आहेत आपले पाहुणे. मी आहे म्हणजे योगेश बोष्टी, काशीनाथ दुधाले. जाऊ दे चल आता. आता इथं काय घ्यास आहे का. काय अजून 2-3 मोठी टाक. हा कसा मिक्स केलाय म्हणते भाऊनी. लाल भडक. वा काय फ्राय करायचे, डायरेक्ट भाजी करतो. मिनी बस आल्या आल्या मस्त पैकी आपला मका चावटाला घेतलाय. चला मुहूर्त आपला कुक पासून झालेला आहे. भाऊ तू काय टेस्ट करतो का डायरेक्ट घासत मारशील. हा? मस्त गरम गरम चिकन पकोडा. अरे आपला खास लावून गाणी वाजवून एकदम चिल्ड झालाय. इकडं झाले आमची कुस्ती चालू. कोणाच्या ते अरे सोडली गाला तुम्ही. मी व्हिडिओ तो पण आहे कडकडे शड्डारे निघला. शॉर्ट लॉंग व्हिडिओ कॅच. तर मित्रांनो आपण मस्त चिकन पकोडा खात चाललोय. आपल्या बंट्या भाईने एकदम क्वालिटी मध्ये बनवलं आणि भात पण होतोय आणि भाजी पण आता टाकायला घेतले. तर आम्ही ठरवलं आता भाजी होस तर आपण जाऊ मस्त पाण्यात जरा आंघोळ बिंगोळ करून येऊ. तर पोरानं बोलत चला. आम्ही चौघं तर पुढं चाललोय. मस्त आता पाण्यामध्ये गार होतो मस्त एकदम. तोपर्यंत आपला जेवण होईल ना. मग झाला आंघोळ करून जाता जेवायचा ना गपचूक आपला कामाला निघायचा. काम कोणाचा सुटलं नाही. कामावर गेल्याशिवाय काय होणार नाही. पार्ट्या करायच्या, मजा करायची, कामाला जाऊन करायची.
चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप भाईने आमचं दोघांच्या वाट्याचा 2 रिओ पण घेऊन आलाय. नंतर राहील नाही राहील. तर मित्रांनो तो आम्ही पवायला चाललो. डोक्यावर घेतलाय पाणी. बघू शकता सरळ चालत चालूय मोबाईल घेऊन. पाणी डोपा भर मला वाटतंय तिथं पोचू तरी पण आम्ही काही बुडणार नाहीत. चालूय बिंदास मोबाईल घेऊन. काय पाय खाली दगड आहे. थोडा जवळ राहिला फक्त थोडासा. ए माझा आणला यार दगडी 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 पोचलो मित्रांनो. बघू शकता आपण समुद्रामध्ये आयलंड बघितलं असेल ना. समुद्रामध्ये आयलंड असतो ना तशातली जागा आहे. बघू शकता चारी बाजूला पाणी ना. आम्ही मध्ये आलोय. इथं ताफा जसा समुद्रामध्ये होडी असते तसा ह्यो ताफा आमच्या डॅम असतो. बघू शकता असती असती लागल. वल्लाव रे नाकवा वल्लाव वल्लाव ए दर्यावरी आमच्यावर आग बाई. आलो आलो आलो. चला घ्या ताबा. अशा ठिकाणी पार्टी करायला ना लय मजा येते. आम्ही काला आमच्या गावातले लवकर हॉटेलला बिटेला कधीच जात नाही. हे डॅमच्या ठिकाणी नदीच्या ठिकाणी अशा ठिकाणी जात मजा येते बेकार. आतमध्ये नेतो आतमध्ये. नाद करा पण आगरी कोल्यांचा नाही. चला मित्रांनो मजा बघा. ए इकडे बघा रे म्हशीव. ए टाक डोक्यात टाक भाऊच्या डोक्यात टाक. ये हमारा ऑनर बैठ लेके पानी में फाइबर वाली और ये चढ़ा टकले हैवान कंधे पे और ये लगाई जोर वाली छलांग. ये गणपति बाप्पा मोरया. आता अर्ध अर्ध पलतील अर्ध पलतील. मिस्टर MPL बॅट घेऊन आता मरत्या चांगल तुम्हाला GPL का मिस्टर GPL का. ये लगाया चौका ये लगाया चौका. रशियन बघ ना येते बघ ना रशियन योगा रशियन आहे तू वर. नेक्स्ट इयर मॅन ऑफ द सिरीज घ्यायचे. कशासाठी मॅन ऑफ द सिरीज. तो आपला मासेमारी तो समय. तर मित्रांनो आमचा पवून झालेला आहे. हे सगळे आता आल्यात. आम्ही बरेच जण पहिले आलो. आमचा झाले आमचे आऊत झाले. आता आम्ही चालू जेवायला. जेवू ना सरळ घरचा रसा धरू. कारण हे मला वाटत नाही अजून 1 तास तरी बाहेर निघतील. आताशी बॅटी घेऊन आलत. आता काय क्रिकेट खेळतील काय पवतील काय. तिकडे मोठी बुलेट ट्रेन चालली आमची. एवढी लांब गेला ताप घेऊन. याला पहिले स्नॅप टाकायला लागतं इथं. तू माझी व्हिडिओ काढशील काय. हा त्याच नाही बोल माझी काढतो का. बंट्या भाई आपली सेवा करतोय जेवण वाढून. भाईने जेवण बनवायला पण मदत लय केली. मस्तपैकी आता सगळी जेवायला बसल्यात. व्यवस्थित दे. मापात पाप नको करू. मी ब्लॉगर आहे. मापात पाप नको करू. बंट्या कामच झाला बंट्याचा. बाकी सगळ्यांनी घेतलं का. कोणी नाही घेतलं सांगायला ठीक आहे. हा मस्त गार गार कोशिंबीर.
डिटेलमध्ये सांगायचं गेलं तर आपल्याकडं मस्त चिकनची भाजी आहे. आपण पकोडा तर पहिलेच खाल्लेलं. त्याच्यासोबत मस्त कुरकुरीत मिरगुडी आणि गार गार मस्त कोशिंबीर, त्याच्यासोबत कांदा लिंबू आणि आपला रस्सा भात. हा ते रिवो तर आम्ही आधीच पेलच भाऊ. बाकी नंतर राहिलं तेच दाखवायला लागतील आता. तिकडे सम्या काय वाकराला गेलाय काय माहित. मिरगुडी तर एकदम क्वालिटी असा मेनू झाला एकदम. सगळं बिलगतात. मी व्हिडिओ काढत बसलो तर मला काय भेटायचं. तर मित्रांनो आमचं जेवण झालंय, यांचा पण जेवण झालाय. तर आम्ही निघतोय घरी आता. लय जोरात झालंय काम. गाडी बिडी घेतो ना निघतो आता. चला टाटा बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.